आज पाहणार आहोत कामं क्रोधं लोभं मोहं त्यक्त्वात्मानं पश्यति सोऽहम् आत्मज्ञान विहीना मूढाः ते पंचन्ते नरकनिगूढाः। काम क्रोध लोभ आणि मोह, कामं क्रोधम लोभम आणि मोहम, त्यांना काय कर तू, तर त्या सर्वांचा तू त्याग कर. आणि काय करशील मग, आत्मानं पश्यती सोहम, सोहम भावाने म्हणजे सह अहम म्हणजे तो मी, म्हणजे तत्त्वमसी महावाक्याद्वारे ते सांगितलेलं जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व कोण आहे, तर ते मीच आहे. असं काय कर तू चिंतन कर. आत्मानं पश्यति सोहम आत्मज्ञान विहीना मूढाः. मूढाः पुन्हा आचार्य या ठिकाणी म्हणतात कोण, आत्मज्ञान विहीना, ज्यांना आत्मज्ञान प्राप्त झालेलं नाही ते सगळे काय म्हणतात आचार्य, मूढाः. मूढाः हे संबोधन अनेक प्रसंगी आचार्यांनी केलं आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा तेच संबोधन आचार्य वापरतात. आत्मज्ञान विहीना मूढा म्हणजे ज्यांना ते तत्वज्ञान जीवनामध्ये प्राप्त झालेलं नाही ते काय होतात, ते पच्यन्ते नरकनिगूढाः. ते सगळेच्या सगळे काय होतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम, जे संसार चक्र आहे अथवा जे काम क्रोध लोभ आणि मोह यांना जे बळी पडलेले आहेत ते सर्वच्या सर्व कुठे जातात, तर ह्या नरक यातना हे सगळे भोगत राहतात. आणि म्हणून आपल्याला जर त्या नरक यातना नको असतील असं वाटत असेल, अथवा पुनरपि जननम पुनरपि मरणम हे संसार चक्र नको असेल असं जर आपल्याला वाटत असेल, तर काय केलं पाहिजे मग, ते आत्मज्ञान जीवनामध्ये आपण प्राप्त केलं पाहिजे. काम क्रोध लोभ आणि मोह हे चार काय सांगितले शास्त्राने, ते चारीच्या चारी साधकाच्या जो साधन मार्ग आहे या साधन मार्गावर बसलेले हे सगळे कोण आहेत, हे दरोडेखोर आहेत, हे चोर आहेत. कुठले, साधकाचा जो साधन मार्ग आहे म्हणजे जे साध्यापर्यंत साधकाला पोचायचं आहे, त्या साध्यापर्यंत पोचण्यासाठी असलेल्या मार्गामध्ये हे चोर हे काय करतात, साधकाला रस्त्यामध्ये अडवतात आणि काय करतात, त्याच्यामध्ये असणारी जी दैवी गुणसंपत्ती आहे ते सगळी लुटतात आणि मग काय करतात, तिथं आसुरी गुणसंपत्ती देऊन टाकतात. आणि म्हणून मग साधक जो आहे तो काय करतो, आपलं जे गंतव्यस्थान आहे, आपलं जे साध्य आहे त्या साध्यापर्यंत तो पोहोचू शकत नाही. कारण यातील प्रमुख शत्रू म्हणजे कोण, या सगळ्यांमधला मुख्य शत्रू कोण, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे आणि मोह आहे. म्हणजे चारही साधकाचे साध्य मार्गामध्ये असणारे दरोडेखोर म्हणा अथवा चोर म्हणा, की जे साधकाला आपल्या साध्यापर्यंत जाऊ शकत नाही. यातला प्रमुख या चोरांचा असणारा काय म्हणतो आपण, नायक. मुख्य कोण मग यांच्यामध्ये, मग मुख्य कोण, तर यांच्यामध्ये यांचा नायक म्हणजे काम. कारण तो एकदा आला की त्याच्या मागं या सगळ्यांची लाईन लागली. म्हणून काम कोण झाला, काम मुख्य. मग काम म्हणजे काय, काम म्हणजे आपल्याला एखादी वस्तू प्राप्त करण्याची असणारी मनामध्ये इच्छा म्हणजे काम. म्हणजे ज्या वेळेस आपण काय करतो, एखादी वस्तू पाहतो आणि वस्तू पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये दोन विचार प्राकर्षेने उद्भवतात. केव्हा येतात,
एक काय, एक विचार येतो, ती वस्तू आपल्याला एक तर आवडते अथवा ती आवडत नाही. म्हणजे आवड आणि नावड हे दोन विषय आपल्याला मनामध्ये पहिले येतात. वस्तू पाहिली की हे दोन विषय त्याच्याबरोबर आपल्या मनामध्ये आलेच. मग त्यातला एक विषय वस्तू आवडणे, दुसरा वस्तू नावडणे. वस्तू नावडली तर विषय संपला. परंतु ज्यावेळेस आपल्याला ती वस्तू आवडली म्हणजे मग काय होतं, ती वस्तू प्राप्त करण्याची मनामध्ये जी इच्छा होते, जी वस्तू प्राप्त करण्याची मनामध्ये जी कामना आपल्या निर्माण होते, ती कामना पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करत जातो. आणि ज्या वेळेस ही कामना आपली पूर्ण होत नाही, म्हणजे पहिला काम निर्माण झाला, वस्तू प्राप्त करण्याची इच्छा मनामध्ये निर्माण झाली, म्हणजेच कामना निर्माण झाली. आता त्या कामनेतनं काय झालं, ती वस्तू प्राप्त करण्यासाठी आपण आता प्रयत्न करायला लागलो. परंतु आपल्या लक्षात आलं की वस्तू आता मला काही कारणाने प्राप्त होत नाही. मग काय झालं, तुझीच कामना, बघा आता कामना मूळ, परंतु कामनेची ज्यावेळेस पूर्तता होत नाही असं मला वाटलं, त्याच वेळेस त्याच कामनेने काय झालं, ती कामना क्रोधामध्ये परिवर्तित झाली. क्रोध निर्माण झाला त्याच्या मनामध्ये अत्यंत, मला का प्राप्त होत नाही, मला का देत नाही, किंवा मग जो कोणी त्याच्यामध्ये असणारा अडसर की याच्यामुळे मला ते प्राप्त होत नाही, मग त्याच्याबद्दल मनामध्ये तीव्र क्रोध निर्माण झाला. म्हणजेच कामामधूनच ज्यावेळेस कामनेची पूर्ती झाली नाही, त्याच वेळेस तीच कामना क्रोधामध्ये परिवर्तित झाली. म्हणजे कामना क्रोधाचा जनक ठरली. क्रोध निर्माण झाला. पुढे जाऊन काही अनुषंगाने समजा ती वस्तू आपल्याला समजा प्राप्त झाली, मग काय झाला, ज्यावेळेस ती वस्तू आपल्याला प्राप्त होईल तेव्हा काय होईल, त्यावेळेस मनामध्ये प्राप्त झाला किंवा प्राप्त झाली की मनामध्ये त्या वस्तूबद्दल लोभ निर्माण होतो. म्हणजेच काय, लोभ निर्माण म्हणजे जेवढी मिळाली आहे त्याच्यामध्ये समाधानी आपण राहत नाही. मग काय, ती वस्तू मला अधिकात अधिक कशी प्राप्त होईल याचा आपण विचार करायला सुरुवात करतो. म्हणजे त्याच कामनेच्या अनुषंगाने ज्यावेळेस पूर्तता झाली नाही म्हणून क्रोध, आणि पूर्तता झाली त्या क्षणी तिच्याबद्दल लोभ निर्माण झाला. लोभ म्हणजे अधिक जास्तीत जास्त, अलग अलग आहे त्याच्यामध्ये समाधान नाही, अलग अलग पाहिजे त्याच्यापेक्षाही अधिक म्हणजे लोभ, याच कामनेतून निर्माण झाले. पुढं आणि एकदा तो लोभ एकदा मनामध्ये निर्माण झाला, ती वस्तू प्राप्त करून ठेवली अधिकात अधिक, आणि ज्यावेळेस ती प्राप्त करून ठेवली लोभाने अधिकात अधिक, त्याच वेळेस ती प्राप्त वस्तूमध्ये लोभाने सगळा साठा करून ठेवला. आता त्याच साठ्यामध्ये आता काय झालं, त्याचा मोह निर्माण झाला मनामध्ये, की आता तो साठा त्याला वाटतं काय, हा असाच राहावा, याच्यामध्ये काय कमी होऊ नये, कायम हा असाच एवढाच असावा. हा काय झाला, त्याच्यामध्ये मोह निर्माण झाला. आणि म्हणून हे सगळेच्या सगळ्या अनुषंगाने जे पाहिले, काम, क्रोध, लोभ आणि मोह, हे सगळे एकाच कामनेचे असणारे विकार आहेत. उदाहरणार्थ काय, एखाद्या लहान मुलाला काय, समजा एखादा लाडू त्याला आवडत असेल तर
तर काय झालं, त्याच्या मनामध्ये काय झालं, त्याबद्दल कामना, मला कसा तो खायला मिळेल ही कामना निर्माण झाली. पण आता आई काय म्हणते, जास्त खाऊ नको, एकच खा. मग काय झालं, त्यावेळेस पुन्हा त्याच्या मनामध्ये काय झाला, क्रोध निर्माण झाला. क्रोध झाला. पुन्हा ज्यावेळेस प्राप्त झाले लाडू, 1 खाल्ला, 2 खाल्ला, 3 खाल्ले, लोभ निर्माण झाला. अजून मला पाहिजे, अरे 3 खाऊन बस, पोट दुखेल. आई म्हणते नाही, लोभ अजून एक दे. लोभ निर्माण झाला. आणि पुन्हा मग काय झालं, ज्यावेळेस लोभ निर्माण झाला तोच लोभ मोहामध्ये प्रवर्तित झाला. आणि मग आईला पुन्हा पुन्हा अर्धा तास झाला, 1 तास झाला, आई लाडूचा डबा कुठे म्हणायला बसला. काय झाला, तोच काम मोहामध्ये परिवर्तित झाला. म्हणून हे सगळेच्या सगळे काम, क्रोध, लोभ आणि मोह हे काय, हे सगळेच्या सगळे साधकाचे असणारे कोणे, शत्रू आहेत. आणि हे काय करतात, साधकाला जे सांसारिक ज्या वस्तू आहेत, या सांसारिक वस्तूमध्ये, पदार्थामध्ये साधकाला बांधण्याचं काम करतात. आणि अशा प्रकारे साधक एकदा त्याच्यामध्ये फसला, त्याला त्यांनी बांधलं, मग काय होतं, तो पुन्हा या असणाऱ्या संपूर्ण संसार चक्रामध्ये पुन्हा येतो. म्हणून या संसार चक्रामध्ये यायचं नसेल, त्या नरकाच्या यातना जर भोगायच्या नसतील तर काय पहिले पाहिजे, म्हणून या असणाऱ्या हे दुर्गुण, हे शत्रू यांचा काय केलं पाहिजे, नाश केला पाहिजे. म्हणून गीता सांगते काय, त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशन आत्मनः. हे 3 काय आहेत, हे द्वार आहेत. कशाची द्वार आहेत, नरकाची. त्रिविधम नरकस्येदम द्वारम, हे काय करतायत, नाशयती आत्मनः. या आत्म्याचा काय करतायत, नाश करतायत. काय, कोण कोण, तर काम, क्रोध तथा लोभ. हे काम, क्रोध, लोभ ही सगळीच्या सगळी आत्म्याला नरकाकडे घेऊन जाणारी द्वार आहेत. आणि म्हणून तू काय कर, तस्मात् एतत्त्रयं त्यजे. आणि म्हणून तू काय कर, या तिन्हींचा किंवा काम, क्रोध, लोभ, मोहाच्या अनुषंगाने जे आहेत हे दुर्गुण जे आहेत, या सर्व दुर्गुणांचा मनामध्ये हे 6 मुख्य शत्रू सांगितले, काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. इथं आचार्यांनी त्या अनुषंगाने 4च घेतले, पण षड्रिपू सांगितले. हे 6 आपले अंतःकरणामध्ये राहणारे शत्रू सांगितले. आपलेच शत्रू आहेत ते. आणि हे राहतात कुठं, तर आपले शत्रू आपल्याच घरामध्ये राहत आहेत आणि आपलंच घर काय करतायत, खायचं काम करतायत. म्हणजे एक वेळ बाह्य शत्रू आपण म्हणतो बरेच वेळा परवडला, परंतु आंतरिक शत्रू कधी परवडत नाही. म्हणजे तसे हे आपले कोण आहेत, हे आंतरिक शत्रू आहेत. हे काय करतात, हे आपल्या अंतःकरणामध्ये लोभ, मोह हे सगळे दुर्गुण निर्माण करतात. आणि मग एकदा दुर्गुण तिथं निर्माण झाले की तिथं काय होतंय, मग जे वास्तविक स्वरूपाची प्राप्ती आहे, स्वस्वरूपाचं जे ज्ञान आहे, ते ज्ञान प्राप्त होण्यासाठी जे पुढच्यानी सांगितलं काय, आत्मानं पश्यती सोहम. सोहम भावाने जे आत्मतत्व आहे, ते आत्मतत्व सोहम भावाने पाहण्यासाठी हे सगळेच्या सगळे अडसर आहेत. त्यांच्यामुळे पाहता येत नाही आणि मलिनता आणली सगळी अंतःकरणामुळे. त्यामुळे काय, ते तत्व जे सोहम तत्व आहे, तो मी, सह म्हणजे तो, अहम म्हणजे मी, तो मीच आहे. आणि सोहम ही काय सांगितली, ही पण साधना सांगितली आपल्याकडे. जशा अनेक साधना सांगितल्या त्याप्रमाणे सोहम, प्रणव साधना सांगितली, सहज साधना सांगितली,
योग साधना सांगितली. कशासाठी? या सगळ्या साधना कशासाठी? तर ते आत्मतत्व प्राप्त करण्यासाठी शास्त्राने अनेक प्रकारच्या साधना सांगितल्या. आणि या अनेक साधनांमध्ये सोहम प्रणव साधना संन्यासांसाठी सांगितली. त्यांनी बाकी काही उच्चारण करायचं नाही. संपूर्ण संसार दग्ध करण्याची त्याच्यामध्ये शक्ती आहे. म्हणून ती फक्त प्रणवाची जी साधना आहे ती संन्यासी जे यती आहेत त्यांच्यासाठी सांगितली. त्यानंतर सहज साधना सांगितली. सहज साधना म्हणजे काही करायचं नाही, सहज. तुम्ही गीता प्रेसचं बघा, जर मिळालं तर बघा, सहज साधना, अगदी बारीक पुस्तक आहे, 5 ते 6 रुपयामध्ये मिळेल किंवा 10 रुपये आता त्याची किंमत झालेली असेल, पण सुंदर पुस्तक आहे. कशी सहज साधना रामसुखदासजी सांगतात. काही नाही करायचं, फक्त बसणं आहे, साक्षी भावाने पाहणे मनामध्ये येणाऱ्या विचारांना. बस आहे, उठला बसला, बस, बाकी काही करणे नाही, सहज साधना. त्यानंतर सांगितली योग साधना. मग त्यामध्ये प्राणायाम झालं, आसन, ध्यान, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी वगैरे योग साधना सांगितली. आणि ही एक साधना सांगितली कोणती? सोहम. सहा अहम म्हणजे तो मीच आहे. आपला प्रत्येक श्वासाबरोबर आपण म्हणतो, अलग अलग ज्या श्वास आत घेतो आणि बाहेर सोडतो, सो हम सो हम, म्हणून ती साधना सांगितली. थोडक्यात तत्ववसी महावाक्य जे आहे त्या महावाक्याचा उपदेश या साधनेतून सारखा जीवाला तो करत असतो. तो सो हम तो मी. आणि अशा प्रकारे मग मी कोण? सोहम मी म्हणतोय, परंतु मी कोण वास्तविक? तर मी अहम निर्विकल्पो निराकार रूपो, हे माझं वास्तविक स्वरूप आहे. ज्याला मी म्हणतोय ना तो मी, म्हणजे मी कोण? मग मी अहम निर्विकल्पो निराकार रूपो. निर्विकल्प निराकार रूप, मला कुठलाच आकार नाही. नंतर विभुर व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणाम, मी सर्वत्र व्याप्त आहे, सर्व इंद्रियांमध्ये सर्वत्र मीच व्याप्त आहे. त्यानंतर नचा संगतम नैव मुक्तिर्न नय्यः, मला कुठली संगती नाही, मोक्ष नाही. नय्य म्हणजे मी कुठल्याही याचा विषय होऊ शकत नाही इंद्रियांचा. असा मी कोण आहे? तर चिदानंद रूप शिवोहम, असा सच्चित आनंद स्वरूप जे असणारे जे तत्व आहे ते तत्व मीच आहे. ही साधना म्हणजेच सोहम साधना. म्हणजे हा विचार, सोहम हा विचार करायचा सातत्याने मनामध्ये रुजवणे म्हणजे सोहमची साधना. म्हणजे संपूर्ण सृष्टीचा विश्वाचा असणारा निर्माता कर्ता निर्माता मीच आहे. म्हणजेच काय? तर मीच माझ्या आनंदी जीवनाचा शिल्पकार आहे आणि मीच माझ्या दुःखी आणि पीडित जीवनाचा सुद्धा शिल्पकार मीच आहे. मनेव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः. झालं, मनाचं सगळं विषय सांगितले. त्या कपोल कल्पित मना जशी कल्पना करतंय तसं तसं आपण होत जातो. म्हणजे मग इथं काय कल्पना करायला सांगितली? मी सच्चित आनंद स्वरूप आहे. मग त्याने काय होणार आहे? कारण जसा आपण विचार करतो, ज्याप्रमाणे आपण विचार करतो त्याप्रमाणे काय होतं? आपलं जे सूक्ष्म जे मन आहे ते आपलं सूक्ष्म मन त्याप्रमाणे बनत जातं आणि आपल्या जीवनाला प्रभावित करत जातं, ज्याप्रमाणे विचार करतो आपण. म्हणून आपण काय म्हणतो? त्याचे विचारच तसेच. मग आपण काय म्हणतो? अरे पॉझिटिव्ह थिंकिंग, इंग्लिशमध्ये सांगायचं तर अलग अलग काय म्हणतो, मग तुम्हाला लगेच कळेल, लक्षात येईल. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे तुमची विचारधारा जी आहे ना ती बदला. ती काय करा? पॉझिटिव्ह ठेवा, चांगली ठेवा. म्हणजे चांगले जर विचार असतील तर काय होईल? ते चांगले विचार आपल्याला सुखी शांती ठेवतील. आणि वाईट विचार जर आले तर वाईट विचार काय करणार आहेत? आपल्याला पुन्हा दुःखाचीच प्राप्ती करून देणार आहे. आणि म्हणून ते चांगले विचार मनामध्ये
निर्माण करण्याचा काय केला पाहिजे, आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. आणि ते विचार येण्यासाठी मनामध्ये मग काय, सकारात्मक वृत्तीचा प्रवाह मनामध्ये निर्माण करण्यासाठी सोहम, तो मी, ही साधना सांगितली. सकाळी शांत बसून उठायचं आणि छानपैकी शांत जसा असेल, पद्मासन घाला, कुठल्याही आसनामध्ये तुम्ही स्थिर होऊन फक्त श्वासाची असणारी गती, श्वास घेणे, संपूर्ण जे लक्ष आहे ते श्वासावर केंद्रित करणे. सोहम म्हणजे हळूहळू हळूहळू आपल्या मनामध्ये तो जो असणारा सकारात्मक बदल घडायला सुरुवात होते. आणि ही अशा प्रकारे असणारी साधना, पश्यति आत्मानम सोहम, अशा प्रकारे जो आपल्या जीवनामध्ये साधना करतो तो काय, तो निश्चितपणे ते पद प्राप्त केल्याशिवाय राहत नाही. आणि जे ती साधना, ती उपासना ते पाहत नाही सोहम या भावाने, ते काय, ते आत्मज्ञान विहीना मूढाः, त्यांना सांगितलं की जे ते ज्ञान जीवनामध्ये प्राप्त करत नाही ते सगळे काय झाले, मूर्ख, त्यांना आत्मज्ञान विहीना झाले. ते जे तत्वज्ञान जे पाहिजे आहे ते त्यांनी जीवनामध्ये प्राप्त केलं नाही. म्हणून मुंडक उपनिषदामध्ये शौनक आणि अंगिरस या दोघांचा कस्मिन्नो भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवती इति. अंगिरस शौनकांना प्रश्न करतो की काय जाणल्यानंतर मी हे सगळं जाणेल, तद्विजिज्ञासस्व, की ते मी जाणू, की त्या एका गोष्टीचं ज्ञान मला प्राप्त झालं म्हणजे काय होईल, या सर्व गोष्टींचं मला ज्ञान प्राप्त होईल. त्यावेळेस त्याला शौनक उत्तर देतात, पराविद्या आणि अपराविद्या. अपराविद्या म्हणजे कोणती, तत्र ऋग्वेदो यजुर्वेद सामवेदो अथर्ववेद शिक्षा कल्प निरुक्त छंद ज्योतिष व्याकरण, हे काय, वेदवेदांगासहित असणारी जी विद्या आपण जी प्राप्त करतो ती अपराविद्या. आणि पराविद्या म्हणजे एकाक्षर ब्रह्मविद्या, ज्याने त्या एकाक्षर म्हणजे कोणतो, ओम, इथे एकाक्षर ब्रह्म, ही पराविद्या. आणि म्हणून ती विद्या जीवनामध्ये जो प्राप्त करतो, मग ती विद्या कशाने प्राप्त होते, तर ती विद्या गुरुमुखातून, ज्याने शास्त्राचं श्रवण मनन निधिध्यासना केली त्याला ती विद्या प्राप्त होते. आणि अशी असणारी ती पराविद्या आपल्याला काय जीवनामध्ये प्राप्त करायचं आहे, तर ती जी पराविद्या आहे की जे जाणल्यानंतर संपूर्ण सृष्टीचं असणारं रहस्य, वास्तविक कशामुळे, कोण आहे, याचा करता धरता, कोणी बनवलं, कसं बनवलं, केव्हापासून बनवलं, याचा माझा काय संबंध, हे जे सगळे प्रश्न आपल्या मनामध्ये वारंवार येतात, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मागं आपण पाहिलं, अभिन्न निमित्त उपादानकार परमेश्वर सईक्षित बहुश्याम्ये प्रजायेति. त्याने विचार केला की मी काय तो एकटाच होता सईक्षित, त्याने विचार केला की आता मी काय करतो, बहु होतो. आणि म्हणून त्यांनी काय केली, संपूर्ण सृष्टी त्यांनी ही निर्माण केली. सृष्टी निर्माण नाही केली तर तो किंबहुना चराचर आपणची झाला, या न्यायाने तोच स्वतः झाला. आणि अशा प्रकारे जे ज्ञान की परमेश्वराच्या कोणतं ज्ञान ते, तर ते ज्ञान म्हणजे या सृष्टीमध्ये फक्त आणि फक्त परमेश्वरच आहे, परमेश्वराच्या व्यतिरिक्त इथे कोणतीही वस्तू नाही. हे ज्ञान जेव्हा आपल्याला दृढ होतं, आणि हे ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान. हे सगळं साधू संत, ध्रुवाचार्य अत्यंत 8 वर्षाचा असतानाच
ते ज्ञान झालं. म्हणून त्याचं नावच ध्रुव ठेवलं की ध्रुव, ज्याची स्मृती ध्रुव होते. ध्रुव म्हणजे पुन्हा काय होतं, निश्चल होत नाही, इकडे तिकडे होत नाही, सारखी इकडे जाईल तिकडे जाईल, संसार करेल पुन्हा परमार्थ करेल, असं काही होत नाही. त्याची फक्त सृष्टी किंवा त्याची जी बुद्धी आहे ती बुद्धी फक्त एकमात्र परमेश्वर म्हणजे परमेश्वरच आहे, त्याच्या व्यतिरिक्त काहीही नाही. अशी काय होती, ध्रुव होते, दृढ होते की त्या परमेश्वरा व्यतिरिक्त इथं काहीही नाही, बस परमेश्वरच आहे. अशा प्रकारे ज्यावेळेस आपली बुद्धी होती त्याच वेळेस ते तत्व आपल्याला जीवनामध्ये प्राप्त होतं. आणि म्हणून असा ते तत्व ज्ञानविहीन ज्यांना जीवनामध्ये मननात मनुष्य इति स्वभावजन, मनुष्य आपण म्हणतो वास्तविक. मनुष्य म्हणजे कोण, खाओ पिओ मजा करो हे मनुष्य का वास्तविक मनुष्य कोण, हा आपण विचार केला पाहिजे. मननात मनुष्य इति स्वभावजम, शास्त्र सांगतं की मननात मनुष्य इति स्वभावजन, मनन करणे हा ज्याचा काय आहे, हा ज्याचा स्वभाव आहे तो मनुष्य. नाही तर काय, आहार निद्रा भयमैथुनंच एतत् समानम पशुभिर्नराणाम. आहार निद्रा भय आणि मैथुन हे काय, एतत् समानम पशुभिर्नराणाम, पशु आणि मनुष्य यांच्यामध्ये काय आहे, हे समानच आहे. काय, आहार म्हणजे खाणे, निद्रा म्हणजे झोपणे, भय म्हणजे भीती, मैथुन म्हणजे कामवासना. या चार ज्या गोष्टी आहे, आहार निद्रा भय मैथुनंच एतत् समानम पशुभिर्नराणाम. पशु आणि नर ते पण बघा, सगळे प्राणी आपण बघतो काय, खाओ झोपो भीती मैथुन कामवासना याच्यामध्येच ते पण व्यस्त आहेत. आपण स्वतः त्याच्यामध्येच व्यस्त असू तर आपल्यामध्ये विशेष काय, मनुष्य आपण म्हणतो स्वतःला, तर मनुष्य म्हणण्यासाठी आपल्यामध्ये विशेष काय, मग आपल्यामध्ये हे विशेष धर्मो हितेषाम अधिको विशेषः धर्मेन हीन पशुभिः समानः. धर्म करण्याची ज्याच्यामध्ये प्रवृत्ती आहे, चांगल्या क्वालिटीज ज्याच्यामध्ये आहे, मनन करण्याची, चिंतन करण्याची, धर्मशब्दाने की लगेच तुम्ही असं घेऊ ना की गेला पूजापाठ करा, पण चांगल्या क्वालिटी मनन करतोय, चिंतन करतोय आपल्या जीवनामध्ये, चांगल्या क्वालिटी प्राप्त करण्याचा जो प्रयत्न करतो तो धर्म प्राप्त करतो. मग सत्य अहिंसा हा काय सांगितला, शास्त्राने धर्म सांगितला, तो खरं बोलतोय, कोणाची अहिंसा करत नाही. या सगळ्या काय आहे, या सगळ्या 10 लक्षणं सांगितली मनुस्मृतीने धर्माची. अस्तेय ब्रह्मचर्य या सगळ्या गोष्टी तो आपल्या जीवनामध्ये प्राप्त करतो. धर्मो हितेषाम अधिको विशेषः सांगितलं म्हणून की धर्म मनुष्यामध्ये विशेष काय, तर मनुष्य धर्म करू शकतो, हे मनुष्यामध्ये विशेष आहे. म्हणून धर्मेन हीन पशुभिः समानः. ज्यांच्या जीवनामध्ये धर्म नाही म्हणजे या चांगल्या क्वालिटीज, धर्म या शब्दाचा अर्थ चांगल्या क्वालिटी, उत्तम गुण. ते उत्तम गुण काय करणार आहेत, ते उत्तम गुण तुम्हाला परमेश्वरापर्यंत घेऊन जाणार आहेत, स्वस्वरूपापर्यंत घेऊन जाणार आहेत. म्हणून त्या चांगल्या क्वालिटी आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त करायच्या. आणि त्या चांगल्या क्वालिटीज आपल्या जीवनामध्ये आपण प्राप्त करू शकलो नाही मनुष्य होऊन सुद्धा, कारण मनुष्यालाच तो अधिकार आहे, बाकी कोणाला नाही. त्यांना त्या योनीच्या अनुषंगाने एक खालची योनी आणि एक वरची योनी, देवयोनी भोगयोनी हा ते सांगितलं. ते भोगासाठीच त्या योनींचा जन्म झाला. पुण्यामध्ये देवयोनी, पापामध्ये तिर्यक आदी मनुष्य काय जे असतील ते पशुपक्षी योनी. मनुष्य योनीमध्येच तो काय करतो, विचार करू शकतो, असा हा म्हणून सांगितला. अत्यंत दुर्लभ सांगितला मनुष्य जन्म. त्यामुळे आणि म्हणून असा मनुष्य जन्म प्राप्त होऊन जर आपण मनन चिंतन त्या चांगल्या क्वालिटीज आपल्यामध्ये जर डेव्हलप केल्या नाही तर काय होणार आहे, दुसरं काही होणार नाही. आचार्य त्याचं उत्तर शेवटच्या पंक्ती याच्यात देतात. ते पच्यन्ते नरकनिगूढा. ते काय होणार आहेत, दुसरं काही होणार नाही, नरकाच्या द्वारामध्ये जाणार आहेत. आणि फक्त आपल्या जीवनामध्ये ते दुःखच भोगत राहणार आहेत.
दुःखाच्या व्यतिरिक्त त्यांना कशाचीच प्राप्ती नाही. म्हणजे जिवंतपणीवर सुद्धा दुःख आणि मेल्यावर सुद्धा काय, आता नरकामध्ये काय यातनाच आहे, दुसरं काहीच नाही. म्हणजे सगळीकडंच मेलो तरी दुःखच. आणि म्हणून ते जर दुःख आपल्याला प्राप्त करायचं नसेल तर काय केलं पाहिजे, काम क्रोध लोभ यांना काय केलं पाहिजे, आपण यांच्यापासून दूर गेलं पाहिजे. सोहम भावाने साधना केली पाहिजे. आणि ते वास्तविक जे परमार्थ तत्वाचे जे वास्तविक ज्ञान आहे ते वास्तविक ज्ञान आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलं पाहिजे. ओम तत्सत.